नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। मैत्रिणींनो, सकाळ म्हटलं की सगळीच कामाची धावपळ असते। स्वयंपाक करणं, भांडे घासणं, किचन आवरणं, फरची, कपडे धुणे, हे सगळेच कामं करावे लागतात। आणि त्यातले त्यात आपल्याला जीवाला अशी घाण झालेली ती तर अजिबात सहन होत नाही। तर माझं इथेच चाललेलं आहे। इथे ना मी सर्वप्रथम आहे ना स्वयंपाक वगैरे आवरून झाला, त्यानंतर भांडे वगैरे घासली आणि मला इथे ना जरा मी सर्व तेलाचे जे भांडे असतात ना इथे खिडकी ठेवते, म्हणजे ना खिडकी पटकन आहे ना घासून पण घेता येते। तिथे तर तेलकट जरी झालं तरी ते अधूनमधून मी घासत असते। आता ती छान अशी क्लीन करून घेतली। त्यानंतर तिथे तेलाचं, लोणच्याचं, तुपाचं सर्व जी भांडी होती ती सर्व व्यवस्थित अशी वरचे वर धुवून आणि ती तिथे सुकत ठेवली। आणि मैत्रिणींनो, याच्यासाठी ना मी गरम पाण्याचाच वापर करते। गरम पाण्याने ना सर्व म्हणजे व्यवस्थित क्लीन होतं, तेलकट सर्व डाग निघून जातात, किचन पण छान झाल्यानंतर मिक्सर तर नेहमी खराबच होत असतं। तर आता मी इथे मिक्सर क्लीन करायला घेतले। तर मैत्रिणींनो, मी इथे ना मिक्सर घासून घेते घासणीने। तुम्ही म्हणाल की मिक्सरला पाणी लावते, तर मी मिक्सरला ते पाणी नाही लावत आहे, तर घासणीने घासून घेते। आणि जो आपला पाण्याचा हात असतो ना, तर त्यानेच आपल्याला आहे ना असं वरती हे फक्त पाण्याच्या हाताने ते जे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं। ते पूर्ण जास्त पाणी न वापरता फक्त हातावरती थोडं पाणी घेऊन आणि बाहेरच्या साईडने ते धुवून घेतले। कारण किती पुसलं ना तरी मिक्सर आहे ना पटकन निघत नाही। तर अशा पद्धतीने जर थोडंसं घासणीने घासून घेतलं आणि पाण्याच्या हाताने ते कोरडं करून घेतलं ना, तर छान होतं। आणि थोड्या वेळेनं उन्हात ठेवून द्यायचं। हे बघा किती छान क्लीन झालेली। तर मिक्सर पण मिक्सर असं अधूनमधून क्लीन केलं तर ते छान दिसतं पण, आणि आपल्या जीवाला बरं वाटतं। किचन ओटा पण छान करून घेतलाय। तर हे बघा अधूनमधून अशी पूर्णपणे डीप क्लिनिंग केली ना, तर अगदी चकक येते किचनला, खूप छान वाटत आहे। स्टाईल अशी अधूनमधून गरम पाण्याने जर धुतली ना, तर मग ते खूपच छान येते। नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।